2 तारखेला नागपूर जिल्हा परिषदमध्ये सर्वसाधारण सभा होती. नागपूर जिल्हा परिषदमध्ये महाविकास आघाडीची सत्ता आहे. विरोधी पक्षनेते बीजेपीचे आतिशजी उमरे यांनी प्रस्ताव मांडला की नागपूर जिल्हा परिषदेच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब जे नागपूर जिल्ह्याचे आहेत त्यांचा सत्कार नागपूर जिल्हा परिषदेच्या वतीने व्हावा असा त्यांनी प्रस्ताव मांडला. आणि त्या प्रस्तावाला नागपूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि सर्व महाविकास आघाडीचे जिल्हा परिषद सदस्य यांनी त्याला मंजुरी दिलेली आहे. मंजुरी देण्याचं एकच कारण की आमची ही विचारधारा प्रत्येक गोष्टीला विरोध करण्याची नसते. आम्ही जेव्हा लोकहितांचे कामं येत असते तेव्हा आम्ही नक्कीच विरोध करत असतो. पण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री हे सर्व जनतेचे मुख्यमंत्री आहे आणि त्यांनी तो प्रस्ताव मांडला म्हणून आम्ही लोकांनी महाविकास आघाडीच्या जिल्हा परिषद सर्व सन्मान्य सदस्यांनी त्यांना मंजुरी दिलेली आहे. आम्ही महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री सुनीलजी केदार साहेब यांच्या नेतृत्वामध्ये मागच्या 5 वर्षापासून नागपूर जिल्हा परिषद हे काम करत आहे. आता याच्यावरून आमची मानसिकता आणि आमची विचारधारा तुम्हाला कळलीच असेल की कशा पद्धतीने आम्ही काम करतो. या सत्कार नागपूर जिल्हा परिषदेच्या वतीने मुख्यमंत्र्यांनी जर हा सत्कार स्वीकारला तर त्याच्यानंतरची ही सगळी भूमिका आम्ही ठरवू की कोणाकोणाला बोलवायचं आहे, कोणाकोणाला नाही बोलवायचं आहे. त्यानंतर आम्ही सांगू. पण त्यांनी आम्हाला डेट द्यायला पाहिजे सत्काराची. महायुतीचे जे नागपूर जिल्ह्यामध्ये जे मंत्री बनलेले आहे, जे कॅबिनेट मंत्री आहे चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब, तसेच आशिषजी जयस्वाल साहेब यांचे सुद्धा त्यांनी सत्कार करावा असं त्या प्रस्तावामध्ये मांडलं होतं. तर त्यांना पण बोलू. आमच्या माझी महाविकास आघाडीचे मंत्रिमंडळ आहे त्यांना बोलू, सर्व जिल्हा परिषद सन्मान्य सदस्यांना बोलू आणि सगळ्या पक्षाच्या नेत्यांना जे नागपूर जिल्ह्यामध्ये पदावर असणाऱ्या किंवा माजी असणारे सर्व मंत्र्यांना नेत्यांना बोलवून एक भव्य दिव्य सत्कार देवेंद्र फडणवीस साहेबांनी नागपूर जिल्हा परिषदेला जर वेळ दिली तर आम्ही आमच्या वतीने घेऊ.